शिकारी आणि शिकार एकाच खाटेवर, एक चूक आणि दोघांचाही अंत. दोघांनाही एकमेकांची मदत केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जिथं जीवावर येतं तिथं खाणारा वाघही मांजर होतो आणि शिकार होणारा डुक्करही राजा. तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय तो निसर्गातल्या अशाच एका तडजोडीचं उदाहरण आहे. कुठं घडलाय हा प्रकार आणि नक्की घटना काय हे सगळं सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काळ्या कुट्ट अंधाराच्या रात्रीची गोष्ट. अख्खं जंगल झोपलेलं होतं. इतक्यात काहीतरी हालचाल झाली. रात्री चमकणाऱ्या त्याच्या डोळ्यांनी शिकारीचा वेध घेतला होता. दबकी पावलं वाळलेल्या गवतावर अशी पडत होती की गवताची पातीही फक्त पापणी लावल्यासारखी पुन्हा उभी राहत होती. त्याचा काळा कुट्ट रंग काळ्या अंधारात दबेल असं त्या डुकराला वाटलं होतं. पण त्याला माहीत नव्हतं की काहीच वेळात त्याचा फडशा पडणार आहे. आणि ज्या पट्टेरी चट्ट्यांवर आणि शिकारीच्या कुशलतेवर ज्या वाघाला भरोसा होता तो काही क्षणात धुळीस मिळणारा होता. गवतांचे कोंब चावत ते डुक्कर निवांत होतं. पण तो आता वाघाच्या निशाण्यावर होता. वाघाच्या डोळ्याची बाहुली विस्फारली. हळूहळू दबक्या पावलांचा वेग वाढला. एक झडप घालणार, नरडं आवळणार तोच डुकराला भनक लागली. आणि त्याच्या थांबलेल्या पावलांमध्ये वायुवेग सामावला. मृत्यूला पाठी सोडत जीव मुठीत घेऊन तो जंगलात धावू लागला. मिळेल ती वाट त्याने तुडवली आणि अचानक पायाखालची जमीनच निघून गेली. धाडकन आवाज झाला आणि तो पाण्यात पडला. असाही वाघाचे शिकार बनणारं ते डुक्कर आता पाण्यात बुडून मरणार होतं. पण त्याच्या पाठोपाठ ज्या वाघानं त्याचा पाठलाग केला तोही त्याच पाण्यात पडला. विहिरीचे काठ वर होते न वर यायला काही जागा. काही वेळापूर्वी जो मृत्यू बनून आला तो वाघही आता त्याच्या मृत्यूच्या दाढेत त्याच्या शिकारी सोबत होता. जिथं शिकार करणं नाही तर जीव वाचवणं गरजेचं होतं. रात्रभर हे दोघे या थंड पाण्यात पाय मारत राहिले. डुकराचा पाठलाग करणारा वाघ आणि ते डुक्कर रात्रभर फक्त श्वासाचा पाठलाग करत होते. सकाळ उजडली. अजून आयुष्यानं हार पत्करली नव्हती. गाव जागं झालं. विहिरीत पाहिलं आणि निसर्गाचा चमत्कार कळाला. वन विभागाचे लोकही आले. एक खाट पाण्यात सोडण्यात आली ज्यावर वाघ आणि डुक्कर सोबत चढले. पण ना वाघानं त्याला काही केलं ना डुकरानं वाघाला घाबरून पाण्यात उडी मारली. त्यानंतरचा प्रसंग तर प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. वाघासाठी पिंजरा खाली सोडण्यात आला पण वाघालाही काही पिंजऱ्यात चढता येईना. रात्रभर जीवाची बाजी लावल्यानंतर तो थकला होता. मग काय, डुकरानं मागून टेकू दिला आणि निसर्गात विपरीत परिस्थितीत काय केलं जातं हे दाखवून दिलं. वाघ पिंजऱ्यात चढला. दरवाजा बंद होताना शेपटी ही सावरली आणि तो वर आला. त्यानंतर डुकरालाही बाजेवरून वर काढण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडलाय, जो गावकऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि निसर्गाची किमया उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी अनुभवली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.